नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हची तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अभ्यासल्या. आजच्या तासिकेमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे भौतिक गुणधर्म अभ्यासू. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे भौतिक गुणधर्मामध्ये विचार केला तर सुरुवातीला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जवळपास गुणधर्म हे त्यामध्ये असलेल्या सी आणि एक्स ह्या बॉन्डमध्ये यांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. सी आणि एक्स बॉन्ड हा हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या संयुगामध्ये असतो. कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड्स हा कोण्या पद्धतीचा आहे, कसा आहे, यावर त्याचे गुणधर्म बरेचसे अवलंबून, मुख्यतः बॉइलिंग पॉइंट अवलंबून आहे. लक्षात, याच्यामध्ये हॅलोजन ॲटमचा आकार, याचे अणुवस्तुमान आणि या पूर्ण रेणूचे वस्तुमान आणि याची पोलॅरिटी याच्यावर अवलंबून आहे. म्हणून समजून घ्या अगोदर. तर यामध्ये विचार केला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन ॲटम आहेत. पहा, हॅलोजन हा कधी पण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे काय? जो अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन घेतो त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणतो आपण. जो देतो त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतो. या ठिकाणी कार्बनची आणि हॅलोजनची आपण तुलना केली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची. तर हॅलोजन हा सर्वात हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. त्याच्यामध्ये फ्लोरीन हा हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, हे लक्षात ठेवा. तर म्हणून हे बॉन्डेड इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात? इंडक्टिव्ह इफेक्टनुसार हे एक्स कडे शिफ्ट होतात आणि याच्यावर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बन कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज. परमनंट पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड एज द इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि कोणता मॉलिक्यूल तयार झाला? हा पोलार मॉलिक्यूल. दोन पोल तयार झाले म्हणून पोलार मॉलिक्यूल बॉन्डला पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. लक्षात, यांच्यामध्ये दोन प्रकारचे आपले इंटरॅक्शन पाहायला मिळतात: डायपोल इंटरॅक्शन आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लक्षात, आपण याची तुलना आपण काय करू? एखादा हॅलोजन ॲटम घेऊ, ब्युटेन आणि ब्रोमोब्युटेन. यामध्ये काय फरक आहे? ब्युटेन मध्ये विचार केला आपण तर CH3, CH2, CH2, CH3 हा एन ब्युटेन आहे, बरोबर आहे. आणि दुसरा कोणता घेऊ आपण? CH3, CH2, CH2, CH2Br. याला एन किंवा 1 ब्रोमोब्युटेन, ब्युटाइल ब्रोमाइड किंवा 1 ब्रोमोब्युटेन. यामध्ये दोन्हीमध्ये विचार केला आपण, याचा दोन्हीचा जो बॉइलिंग पॉइंट पाहिला, हा हायड्रोकार्ब अल्केनचा आहे आणि हा अल्किल हॅलाइडचा आहे. हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. दोन्हीचा जो बॉइलिंग पॉइंट आपण अभ्यासला, या दोन्हीमध्ये बॉइलिंग पॉइंट, तर याचा हाय असतो बॉइलिंग पॉइंट. कोणाचा? 1 ब्युटेनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो आणि याचा लेस असतो बॉइलिंग पॉइंट. का बरं? कारण आपण जर विचार केला तर हायड्रोकार्बन मध्ये काय आहे? हॅलोजन ॲटम नसल्यामुळे तो मॉलिक्यूल पोलार नाहीये. त्यांच्यामध्ये डायपोल आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ डायपोल आपल्याला अट्रॅक्शन आढळत नाहीये. आणि या ठिकाणी पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. लक्षात, डायपोल अट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचा मॉलिक्युलर मास हॅलोजन ॲटममुळे किती येतो? जास्त येतो. जेव्हा एखाद्या अणूचा मॉलिक्युलर मास लक्षात वाढत जातो त्यावेळेस व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. त्यामुळे कोणत्याही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा बॉइलिंग पॉइंट हा किंवा मेल्टिंग पॉइंट हा त्यांच्या संबंधित हायड्रोकार्बन पेक्षा कमी असतो. लक्षात, एक पॉइंट झाला बॉइलिंग पॉइंट दोघांमध्ये. आपण काय करू? हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या संयुगातील पाहू आपण. RX, RI, RBr, RCl आणि RF यांच्यामध्ये तुलना केली. R हा सारखा घेतला आपण, एकच अल्किल ग्रुप घेतला, इथाइल, मिथाइल, ब्युटाइल, कोणता एक. आता ब्युटाइल घेऊ आपण. आणि याचा जर आपण बॉइलिंग पॉइंट पाहिला तर यांचा बॉइलिंग पॉइंट आयोडीन पेक्षा अल्किल आयोडाइडचा जास्त असतो, ब्रोमाइड पेक्षा ब्रोमाइडचा जास्त होतो, क्लोराइड पेक्षा क्लोराइड जास्त असतो फ्लोराइड पेक्षा. का? अल्किल ग्रुप तर सारखाच आहे, फक्त इथं बदल कोणता आहे? हॅलोजन ॲटमचा बदल आहे. तर ह्यामध्ये बॉइलिंग पॉइंट वाढत का चालला याच्या शास्त्रीकरांनी विचारलं जातं किंवा नीटला प्रश्न विचारतात, एक्झाम्पल देतात. कोणाचा बॉइलिंग खालच्यापैकी 4 पैकी जास्त आहे ते सांग. तर लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या अणूची ॲटॉमिक साईज वाढत जाते, लक्षात, त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं? ॲटॉमिक चार्ज वाढतो. ॲटॉमिक साईज वाढली, ॲटॉमिक चार्ज वाढला, त्याचा मॉलिक्युलर मास वाढतो. लक्षात, मॉलिक्युलर मास वाढल्यानंतर काय वाढतं? या ठिकाणी व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. आणि व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे अल्किल आयोडाइडचा बॉइलिंग पॉइंट हा काय येतो? जास्त येतो. कारण हॅलोजन ॲटम कसे आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. वरून खालपर्यंत आपण गेलं तर ॲटॉमिक साईज काय होत जाते? वाढत जाते. जेव्हा ॲटॉमिक साईज वाढते तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन
संख्या वाढते, इलेक्ट्रॉन संख्या वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये व्हेन डर वाल्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं, म्हणून अल्किल हायड्राइडचा हा काय येतो बॉइलिंग पॉईंट हा इतर हालाइडपेक्षा जास्त येतो. लक्षात, हा एक मुद्दा. दुसरा आपण पाहू, एकच अल्किल हायड्राइड आपण स्ट्रेट चेन आणि ब्रँच चेन घेऊ. आपण 11वी मध्ये शिकलेलं आहे, जेव्हा एखादा हायड्रोकार्बन हा स्ट्रेट चेन असतो तेव्हा त्यांच्यामध्ये असणारा स्पेस कसा असतो, जास्त असतो, आणि जेव्हा ब्रँच चेन असतं तेव्हा त्यांच्यामध्ये व्हेन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं. जेवढा आकार वाढला तेवढा व्हेन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं, म्हणून स्ट्रेट चेन अल्किल हालाइडचा बॉइलिंग पॉईंट हा ब्रँच चेन अल्किनपेक्षा कमी असतो. उदाहरण घेऊ आपण, वरचंच उदाहरण एन ब्युटेन आपण घेऊ CH3 CH2 CH2 CH2Br, हा एन ब्युटेनचा आपण बॉइलिंग पॉईंट पाहू. आणि 1 ब्रोमो ब्युटेन नाव लिहून घ्या, लक्षात येईल आपल्याला. 1 ब्रोमो ब्युटेनचा बॉइलिंग पॉईंट आणि 2 ब्रोमो ब्युटेन. आणि दुसरं घेऊ आपण CH3 CH3Br, 2 मिथाइल 2 ब्रोमो ब्युटेन, यांची आपण तुलना करू. काय होईल या ठिकाणी, 2 ब्रोमो ब्युटेन. या ठिकाणी पहा, एन ब्युटेन हा स्ट्रेट चेन आहे, 2 ब्रोमो ब्युटेन आणि 2 मिथाइल 2 ब्रोमो ब्युटेन कसे आहे, ब्रँच चेन आहे. आपण 11वी शिकलेलं आहे की स्ट्रेट चेनचा बॉइलिंग पॉईंट हा ब्रँच चेन पेक्षा जास्त असतो. म्हणून का असतो, यांचा स्पेस एरिया जास्त असतो, व्हेन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो, म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट जास्त येतो. याच्यापेक्षा याचा स्पेस एरिया जास्त आहे, कोणापेक्षा, 2 मिथाइल 2 ब्रोमोपेक्षा, म्हणून या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट जास्त येतो. समजलं, हे झाला अल्किल हालाइड मध्ये. आराइल हालाइड मध्ये विचार केला आपण, तर आराइल हालाइड मध्ये विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला कोणते मिळतात, आर्थो, मेटा आणि पॅरा हालाइड्स. लक्षात ठेवा, जेव्हा डायहॅलोजन असतो त्यावेळेस त्यांचा बॉइलिंग पॉईंट जवळपास सारखा येतो, पण मेल्टिंग पॉईंट मात्र पॅरा हालाइडचा जास्त येतो. लक्षात, ह्यामध्ये का असतं, याचं का कारण आहे, आर्थो मेटापेक्षा पॅरा हालाइडचा मेल्टिंग पॉईंट जास्त का येतो, कारण पॅरा हालाइडची जॉमेट्री कशी असते, सिमेट्रिकल. लक्षात, त्यामुळे मॉलिक्युल्स हे कॉम्पॅक्टली हेल्ड असतात क्रिस्टलॅटिक मध्ये, आणि कॉम्पॅक्टली हेल्ड झाल्या इंटरमल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॅरामध्ये जास्त असतो, कोणापेक्षा, आर्थो आणि मेटापेक्षा. म्हणून पॅरा हालाइड्स have a more melting point than meta and ortho halides. लक्षात, अशा प्रकारचे पॉइंट्स क्रॉस क्वेश्चन बॉइलिंग पॉईंट विचारले जातात. त्यानंतर सोल्युबिलिटी पाहिली आपण, तर सोल्युबिलिटीच्या बाबतीत विचार केला तर अल्किल हालाइड हे पाण्यामध्ये कमी विरघळणार आहेत किंवा विरघळत नाहीत, कारण त्याची मॉडरेट पोलॅरिटी आहे. त्याचबरोबर यांच्यामध्ये या अल्किल हालाइडला वॉटर मॉलिक्युलच्या हायड्रोजन सोबत बॉन्ड करण्याची ॲबिलिटी नाही. आणि तुलना जर केली आपण RX बॉन्डची आणि वॉटर मॉलिक्युलर हालाइडची तुलना केली तर RX बॉन्डचं अट्रॅक्शन हे अल्किल हालाइड आणि वॉटर मॉलिक्युलपेक्षा स्ट्रॉंग आहे, म्हणून हे पाण्यात विरघळत नाहीत, पण ते नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक बेन्झीन, इथर, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये विरघळतात. डेन्सिटीचा विचार केला तर डेन्सिटी ब्रोमो, आयडो आणि पॉलिक्लोरोचा डेन्सिटी ही पाण्यापेक्षा जास्त आहे, आणि डेन्सिटी ऑफ अल्किल हालाइड डिपेंड्स आपण कशावर अवलंबून असते, त्यांचा अटॉमिक साईज आणि मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास वाढला आणि कार्बन संख्या वाढली की डेन्सिटी वाढते. जवळपास सामान्य तापमानाला अल्किल हालाइडचे कलरलेस असतात, आणि ब्रोमाइड आणि आयोडाइड जेव्हा वातावरणात येतात तेव्हा त्यांचे काय होतं, कलर फॉर्म होतं. तर प्युअर फॉर्म मध्ये मात्र ते कलरलेस असतात, आणि जे वोलाटाईल अल्किल हालाइड आहेत त्यांना स्वीट स्मेल असतो. लक्षात. द नेक्स्ट पॉइंट in this chapter is the physical properties of the alkyl halide. Generally, the main property of alkyl halide depends upon the nature of CX bond. Understand? What is the nature of CX bond? Try to understand what is the nature of CX bond. In the halogen derivative molecules, they having two types of atoms. One is the carbon and is the halogen. Compare the electronegativity between the carbon and halogen. At that time,
the halogen atom acts as a high electronegativity atom than the carbon. Therefore, the bonded electrons are shifted towards the halogen atom due to the inductive effect. Therefore, halogen atoms acquire the partially negative charge while carbon acquire the partially positive charge, and to form a two poles in the molecule, such molecule is called as the polar molecule. But you remember one important point, it is not a highly polar, it is a moderately polar. Due to the polar natures of halogen derivative, in the molecules, two types of attraction observes: dipole-dipole attraction and van der Waals force of attraction. If you take the boiling point of halogen derivative compounds and corresponding hydrocarbon compound, for example, if you take the boiling point of N-butane and 1-bromobutane, at that time the boiling point of 1-bromobutane have a more as compared to N-butane. Why? Question may be asked in the examination, why the boiling point of halogen derivative molecule is higher than the corresponding alkane? Because in case of halogen derivative molecules, they having a polar nature covalent bond, and due to the presence of dipole-dipole interaction attraction and van der Waals force of attraction, this is a strong attraction present in the halogen derivative, but such type of dipole-dipole attraction not observed in hydrocarbon compound, as well as the molecular mass of halogen derivative is greater than hydrocarbon compound due to presence of the halogen atoms. Due to these two reasons, the halogen derivative have high boiling point as compared to the corresponding alkane. Second point, in the boiling point physical property, if you compare the boiling point of same alkyl group but different halogen atom, like alkyl iodide, alkyl bromide, alkyl chloride, alkyl fluoride, at that time generally alkyl iodide halogen derivative molecule shows the highest boiling point as compared to the other halides, alkyl halides. Why? Again, this boiling point of these halogen derivative molecules depends upon the mainly two factors. First one, the size of halogen atom. In case of halogen group from fluorine to iodine, the size of atom is increased. Due to the increasing atomic size, the molecular size is increases. If the molecular size is increased and electron number is increased, then van der Waals force of attraction is increased. I understand. Due to the increasing atomic size of the halogen atom and due to the increasing molecular mass of hydrogen atom, halogen atom, due to the increasing atomic size of halogen atom and due to increase the molecular mass of halogen atom, the boiling point of alkyl iodide greater than alkyl bromide, greater than alkyl chloride, greater than the alkyl fluoride, means that alkyl fluoride have a lowest boiling point and alkyl iodide have a highest boiling point. I understand. Next, if you compare again the alkyl halide which are state chain and branch chain and compare the boiling point, take the boiling point of state chain alkyl halide and branch chain alkyl halide. If you compare after taking the boiling point, generally all state chain alkyl halides shows the highest boiling point as compared to the branch line. Why? Again, according to the van der Waals force of attraction, when the space area is increased, the molecular space area is increased, then the van der Waals force of attraction increased. I understand. And if the in case of branch chain, the space area of molecule is decreased. Therefore, the state chain alkyl halides have a more boiling point as compared to branch chain. Here, 1-bromobutane is a state chain, therefore it is the highest boiling point than the 2-bromobutane. 2-bromobutane boiling point higher than the 1-methyl 2-bromobutane. So, understand. Next one, alkyl halides means aryl halides means haloarenes. In case of haloarenes, it forms three types of compounds: ortho, meta, and para. In case of para aryl halides, have a more melting point than the ortho and meta. Why? Because in case of para
aryl halide. For example, take like this. Chlorine, chlorine. This is the ortho halide compound. This is the meta halide compound. And this is the para halide compounds. Ortho, meta and para. Take the melting point. Boiling point nearly same, but melting point is not same. Why? The ortho boiling point less than the meta is less than the para. It means that para have a more melting point than the ortho and meta. Understand? Why? Because in case of para aryl halide, the molecules are symmetrical natures, symmetrical structures. Due to symmetrical structures, the particles are arranged compactly in the lattice structures, and due to the compact natures, the intermolecular force of attraction between the atoms in the para positions is more, therefore it requires the more energy. It means that melting point of para halides is greater than the ortho and meta. Understand? Next property is the solubility. Solubility of alkyl halide, solubility property. First one, boiling point. Solubility, generally organic compounds are insoluble in water. Similarly, halogen derivative molecules are less soluble or insoluble in water. Why? Because alkyl halide or halogen derivative of hydrocarbon compound are moderately polar. Therefore, it is not dissolved in polar water molecules. Why? Because the aryl halide derivative or halogen derivative molecules do not have ability to form a bond with a hydrogen atom of water molecule. This is the first reason. Second reason, the attraction between the Ri and X is greater than the attraction between the halide molecule and water molecule. Therefore, they are insoluble in water, but they are soluble in non-polar solvent like organic solvent like benzene, ether, etc. Next, density. Generally, iodo, bromo, and polychloro compounds have a high density. They are higher density than the water. Again, remember, density of halogen derivative molecule depends upon the size of halogen atom as well as number of carbon atom present in the molecule. Carbon number increases, density is gradually increase. I understand up to this point. Next is the boiling point, solubility, density, color of compounds, and generally the volatile halide compounds having a sweet odor or sweet smell. Thank you.